हा सगळा प्रकार याच्या विरुद्ध लढत तर राहिलं पाहिजे. सगळे काही माझ्या हातामध्येच पाहिजे. आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी होते. वन नेशन वन इलेक्शन, बरोबर ना साकेत? त्याच्यासाठी तुम्ही पण आला होतात. आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने मी पाठवलेलं. वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातुश्रींनी सांगितले की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. बघू, घ्या ना, एकदा तर घ्या ना. यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर एक तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी आज त्यांना मांडायला सांगितला की वन नेशन वन इलेक्शन मध्ये मग सगळ्यांना एका पातळीवरती उभे करा. कारण वन नेशन म्हटल्यानंतर त्या नेशनचा प्राईम मिनिस्टर आहे, देशाचा पंतप्रधान आहे. आणि देशाचा पंतप्रधान एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही, होता कामा नये. एक तर त्यांनी प्रचारक होता कामा नये, आणि जर प्रचार करायचा असेल तर स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षांचा आणि अपक्षाचा सुद्धा उमेदवाराचा प्रचार त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेन लोकशाही आहे. नाहीतर हे आपले फिरतायत. मला स्वतःला अनुभव आलेला, पवार साहेब तुम्हालाही आला असेल. पंतप्रधान उडतायत म्हणून एअरस्पेस ब्लॉक करून ठेवले. नाही, तुमचं विमान उडवायचं नाही, हेलिकॉप्टर उडवायचं नाही, रस्ते ब्लॉक करून ठेवलेत का? पंतप्रधान येणार आहेत. मग आमच्या सभा चुकल्या तरी चालतायत, पण त्यांची सभा झाली पाहिजे. आणि वन नेशन वन इलेक्शन, या काही गोष्टी ज्या आहेत ह्या तोडून मोडून टाकाव्याच लागतील. अमित शहाबद्दल सुद्धा जे काय म्हटलं जाते काय, मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय? आम्ही विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी? तुमची आणि आमची मतभेद झाले, मतं पटत नाहीत. तुम्ही जे काय तुमचं तथाकथित बुरसटलेले हिंदुत्व, ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व हे देशासाठी, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभं करताय. म्हणजे जणू काय पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा. हे पाकिस्तान राहिला बाजूला, त्याच्यावर पुन्हा जैसे जावेद जी आपने कहा ना, एक 8-15 दिन में हिंदुस्तान पाकिस्तान की क्रिकेट मैच होगी और उसमें हमारे गृह मंत्री का बेटा भी जाएगा देखने के लिए. मरायचं आपल्या सैनिकांनी. हिंदुस्तान पाकिस्तान बाकी काही झालं तरी चालेल, पण हे होता कामा नये. पण तिकडे क्रिकेट मॅच झाली, सगळं सुरू होईल. नाही, काहीतरी एक धोरण ठरवा. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात. हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा. आता संजय, तुझ्या पुस्तकात जो आर्थर रोडचा जो उल्लेख आहे, त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं. त्यांना सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता. आणि 69 सालची परिस्थिती तर फार भयानक होती. सीमा प्रश्नाचा विषय होता. मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं की मोरारजीभाई येणार, त्या माहीम चर्च आणि बस डेपोच्या मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबणार, एक निवेदन त्यांना देणार शिवसेनेतर्फे, शिवसेना प्रमुख आणि सगळे शिवसेनेचे नेते, आणि ते निवेदन घेऊन हे भुरकन निघून जाणार. शिवसैनिक जमले होते. मला आठवतंय, कारण का तर त्यावेळेला जी आमची गाडी होती अँबॅसेडर, त्या गाडीमध्ये मी आणि माझी माँ होतो. पण त्या गाड्यांचा ताफा आला आणि न थांबता तडातड उडून, म्हणजे आपले एक अशोक तरंबेळकर होते,